जय जय रघुवीर समर्थ। दशक पहिला, स्तवरनाम, समास पहिला, मंगलाचरण, श्रीराम समर्थ। श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे। श्रोत्यांचा हा पहिला प्रश्नच आहे, हा कुठला ग्रंथ आहे, काय आहे याच्यामध्ये, काय सांगितलंय। याच्या श्रवणाने म्हणजेच याच्या अभ्यासाने, चिंतनाने, मननाने आम्हाला काय लाभ होईल। समज म्हणतात की या पहिल्या ओळीमध्येच प्रथम विषय या अनुबंधाचे विवेचन केलेलं आहे। या ओळीच्या शेवटी जी अक्षरे आली आहेत त्या अस्तित्ववाचक शब्दाने शाश्वत ब्रह्माच्या सत्स्वरूपाचा संकेत मिळतो, म्हणून त्या सद्ब्रह्म असं म्हणतात, त्या सद्ब्रह्माचाच विषय असे म्हणतात। ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग। नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले। भक्तीचेन योग्य देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ईय ग्रंथी। या ग्रंथाचं नाव काय तर दासबोध आहे। यामध्ये काय सांगितलं जातं तर गुरु शिष्यांच्या संवाद रूपाने भक्तीचा मार्ग जो विषद केलेला आहे, अर्थात भक्ती मार्ग विवरण करून सांगितला आहे। या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत, 9 प्रकारची भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या व्यतिरिक्त ब्रह्मज्ञान, वैराग्याचं विवरण आणि विशेष करून अध्यात्म निरूपणच केलेलं आहे। भक्ती मार्गाचा अवलंब करणाऱ्यास हमखास ईश्वर दर्शनाचा लाभ होईल असा निर्वाह श्री समर्थ या ठिकाणी देत आहे। मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असेल। शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असेल। शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असेल। मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असेल। मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असेल। आता याच्यामध्ये आपण पाहिलं की बोलिला असे, बोलिला असे, बोलिला असे असे निश्चय घेतलेले आहेत। एकूण 15 निश्चय याच्यामध्ये सांगितलेले आहेत। मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्ष प्राप्ती, शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती, अलिप्तपणा, मुख्य देव कोणता, उत्तम भक्त कोण, जीव शिव स्वरूप कोण, मुख्य ब्रह्म कोण याविषयीची विविध मते, यांचा निर्णय आणि आपण स्वतः कोण याचा सुस्पष्ट सुबोध या ठिकाणी समर्थांनी सांगितलं आहे। मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे। मायध्वाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे। नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना शंका फेडिले, नाना प्रश्न। त्यामध्ये उपासनेसह काही उपासना तर आपण करतोय, नामस्मरण करतोय, मनन करतोय, चिंतन करतोय, परंतु त्याचबरोबर मुख्य लक्षण, विविध काव्याची लक्षण, विविध प्रकारच्या चतुर्पणाची लक्षण, मायेच्या उत्पत्तीची लक्षण, पंचमहाभूतांची लक्षण आणि त्यांच्या कर्त्याची लक्षण याविषयी स्पष्ट भाषेमध्ये विवेचन या ठिकाणी केलेलं आहे। सारांश दासबोधाचं जर आपण बघायला गेलं तर पठन करत असतो, मनन करत असतो, चिंतन करत असतो, याने जीवाला स्वानंद साम्राज्याचा लाभ व्हावा, द्वैताचा निराश व्हावा, अद्वैत अनुभूती यावी, हेच दासबोधाचे मुख्य सूत्र आहे। हाच दासबोधाचा मुख्य उद्देश आहे। हे साध्य व्हावे म्हणून कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष या मार्गाने उपासकाचा प्रवास व्हावा असं श्री समर्थ रामदास स्वामी नेहमी सांगत असतात। दासबोधाचा अर्थ ध्यानात घेता त्यात वेदांताशिवाय अन्य काही नाही। योग मार्ग, सांख्य दर्शन यांच्या मतांचा स्वामींनी निषेधच केलेला आहे। त्यापुढे तर्कशास्त्र, व्याकरण याचा विचार करणं तर गौणच आहे असं त्यांनी संकेत कुबडीच्या 3ऱ्या आवृत्तीत म्हटलेलं आहे हंसराज स्वामींनी। दासबोध या ग्रंथाचे तात्पर्यच लोक जाणत नाहीत असं सुस्पष्ट मत आहे। दासबोध या ग्रंथाचं पठणाने अज्ञान दूर होते, ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर होते
आणि अनिर्वाच्य शब्द म्हणजेच शब्दातीत असे समाधान प्राप्त होते, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. परोक्ष ज्याला आपण अपरोक्ष म्हणतो. ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेचे अनुवादले न वचकी कथा. तथापि अवघा दास बोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. बहुत करून अनेक विषयांचे विवरण या ठिकाणी केलेलं आहे. ग्रंथाच्या गर्भात उकळून दाखवलेलं सगळं सुरुवातीलाच सांगता येत नाही. संपूर्ण दासबोधाच्या 20 दशकांमध्ये ह्याचं विभागणी केलेली आहे आणि प्रत्येक दशकात 10 समास आहेत. त्या प्रत्येक दशकातील समास दशक फोडून केला विशद. प्रत्येक दशक वेगवेगळ्या पद्धतीने विशद केलेला आहे, समजून सांगितलेला आहे. जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्यात्म प्रचिती शास्त्रांसहित. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि अनुभवासे प्रत्यक्षात. मुख्य करून उपनिषदे, वेद, ब्रह्मसूत्र याचा अनेक ग्रंथांचा आधार घेऊन आणि मुख्य म्हणजे शास्त्र प्रचिती बरोबरच अनुभवाचा आधार घेऊन हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे याला मिथ्या म्हणता येत नाही असं श्री समर्थ सांगतात. साधकांनी दासबोधाचा अर्थ अनुभूतीद्वारे समजून घ्यावा असं हंसराज स्वामी संकेत कुबडीत सांगतात. श्री समर्थांनी पहिल्या 5 दशकात अनुबंध चतुष्टय विशद केला आहे. अनुबंध म्हणजे ज्या ज्ञानाच्या सहाय्याने मुख्य ग्रंथात प्रवेश करता येतो असे ते ज्ञान. अर्थात अनुबंध म्हणजे ज्या ज्ञानाच्या सहाय्याने परब्रह्म तत्वाची ओळख पटवून स्वानंद साम्राज्यात लीन होऊन राहण्याची क्षमता येते असे ते ज्ञान होय. आणि चतुष्टय म्हणजे 4 अनुबंध. चतुष्टय म्हणजे 4 अनुबंध होय. हे 4 अनुबंध कोणते? तर ते एक विषय, दुसरा संबंध, तिसरा प्रयोजन आणि चौथा म्हणजे अधिकारी. या आतापर्यंतच्या ज्या आपण 16 वेळा बघितल्या, या प्रत्येकामध्ये संबंध अनुबंध सांगितलेला आहे. दुसरा मत्सरे असे मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषद आणि भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीच बोलले येत. भगवत वाक्य यथार्थ निश्चयशी. भगवत वचनी अविश्वास ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्य विरहित नसे, बोलणे तिचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या बिन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोध देखावला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. तर अनेक ग्रंथांचा भागवत वचनाचा आधार घेऊन दासबोधातील विषय मांडलेले आहेत. पण मत्सरग्रस्त मंडळी या विषय मांडणीस मिथ्या म्हणूनही नव्हतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उपनिषद, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा आधार घेऊन दासबोध ग्रंथाचं लिखाण केले. येथे जे सांगितले आहे ते भगवंताच्या मतास अनुसरून लिहिलेलं आहे आणि भगवंत वचनावर अविश्वास ठेवणारा असा हीन माणूस कोणी असेल असं वाटत नाही. म्हणजे असा आशावाद श्री समर्थांनी व्यक्त केला आहे तो 350 वर्षांपूर्वी. आज रोजी सामाजिक परिस्थिती खूपच बदललेली आहे. नास्तिकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. एखादा ग्रंथ पूर्ण अभ्यासल्याशिवाय तो त्याला उगीच दूषण किंवा नावे ठेवत असेल. तो दुष्ट बुद्धीचा दुराभिमानाने द्वेष करीत असतो. दुराभिमानामुळे मत्सरापोटी तिरस्कार, तिरस्कारातून मग क्रोधाविष्कार प्रकट, अशा रीते मन विकृत होऊन तो काम शेवटी बळावणार आहे. आणि मग अंतरंगात तो नास्क मनस्थितीमध्ये जाऊन पोहोचतो आणि हे जगात प्रत्यक्ष दिसून येतं. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सविताच पावढा मृत्यू राह. आता असोही बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम. मागा श्रोती आक्षेपिले, जिय ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळित मार्ग. आता काम क्रोधाने जर बरबडलेला मनुष्य असेल त्याला भलं कसं म्हणायचं. काम क्रोधग्रस्त राहू
अमृत पिऊन अमर होण्याऐवजी तो त्याच्या मृत्यूस कारण झाले. आता हे बोलणे पुरे कर. आपली कुवत असेल तेवढेच त्याने घ्यावे, पण ते त्याने अहंकार बाजूस सारून घ्यावे असे समर्थ या ठिकाणी सांगतात. या 17 ते 27 ओव्या ज्या आपण बघितल्या, ज्या 11 ओव्या ज्या बघितल्या, याच्यामध्ये विविध ग्रंथातील समान तत्वांचा आधार घेत त्या अनुषंगाने अभिप्रेत असलेल्या अर्थाचं समर्थन करून मत्सरग्रस्त लोकांच्या मतांची दखल घेत त्यांचे मन उदित केले आहे. म्हणजे त्या मत्सरग्रस्तांना योग्य तो उपदेश केला. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मग एक सरा, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कै यथायोग्य विवेकैसे. दासबोधाच्या अभ्यासाने साधकाच्या वागण्यात एकदम बदल घडून येतो. त्याच्या मनातील सारे संशय मिटून साधा सोपा मार्ग सापडतो, जेणेकरून कठीण साधना न करता सायुज्य मुक्तीचं रहस्य त्याला उमजतं. अज्ञान दुःख खोट्या नाट्या समजुती नाश पाहून त्यास ज्ञान प्राप्ती होते, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचं परम भाग्य असणारं वैराग्य त्याची प्राप्ती होते. अंतरंगामध्ये त्याच्या विवेक प्रगटला जातो आणि व्यवहारातील चातुर्य उमजते. भ्रांत अवगुणी अवलक्षण तोच होती सुलक्षण, धूर्त तार्किकेचा क्षण समय जाणती. आळसीतेची साक्षपी होती, पापितेची प्रस्तावती, निंदकतेची बंधू लागती भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्ताची पावती मोक्ष भक्ती मार्ग. भ्रांत म्हणजे चुकीच्या कल्पना आणि हीन लक्षणं असतील तर ती जाऊन तो उत्तम गुणांचा होतो. धूर्त अर्थात चतुर होतो. तर्क लावून विचक्षण म्हणजे हुशारीने सूक्ष्म विचार करू लागतो. भयप्रसंगाची त्याला चांगली जाण येते. आळशी लोक उद्योगी होतात. पापी लोकांना पश्चाताप होतो व ते सुधारतात. निंदा करणारी मंडळी आदराने भक्ती मार्गाची कास धरतात. जे संसारात गुंतून पडलेले आहेत ते मुमुक्ष म्हणजे अध्यात्म मार्गाची वाट धरतात. मूर्ख अर्थात अज्ञानी लोक सावध होतात. अभक्त असतात ते भक्ती मार्गाची कास धरून मोक्ष मार्गाने वाटचाल करू लागतात. बघा काय सांगितलेलं आहे समर्थाने. मुमुक्ष म्हणजे जे संसारामध्ये गुंतून पडलेले आहेत ते मुमुक्ष म्हणजे अध्यात्म मार्गाची वाट धरतात. मूर्ख जे लोक आहेत, जे अज्ञानी आहेत ते सावध होत असतात आणि अभक्त आहेत ते भक्ती मार्गाची कास धरून मोक्ष मार्गानेच वाटचाल करायला लागतात. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्र. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नास्ते श्रवणे. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुक्या दोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ कैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास त्याची प्राप्ती. अशा रीतीने या ग्रंथाच्या अभ्यासाने नाना प्रकारच्या दोषांचा नाश होऊन माणूस पावन होतो, उत्तम गतीस प्राप्त होतो. मी ध्येय आहे या समजुतीमुळे येणारे अनेक कठीण प्रसंग दासबोधाच्या अभ्यासाने टळतात. संशयामुळे निर्माण होणारे अनेक प्रकारचे भ्रम टळतात. उद्वेग दुःखाचे प्रसंग यांना सामोरे जाण्याची कुवत येते. अशी या ग्रंथाच्या अभ्यासाने मिळणारी फळश्रुती असून अभ्यासकाच्या मनाला खरी विश्रांती, समाधान व शांती याची प्राप्ती होते. मात्र ज्याचा जसा भाव असेल तसे फळ त्याला मिळते. मत्सरग्रस्त पुरुषास म्हणजे तसेच म्हणजे त्याच्या विचारासारखेच फळ मिळेल हे सांगणे न लगे. आता दासबोधाचे प्रयोजन म्हणजे महत्वाची मोक्ष प्राप्ती ही फलश्रुतीच्या रूपाने अनुक्रमे समासाखेर पर्यंत म्हणजे दासबोधातील 28व्या ओवीपासून ते 38व्या ओवीपर्यंत स्पष्ट केलेले आहे. आणि ज्यांना आत्महित साधायचे आहे त्याने दासबोधाचा निश्चित अर्थ गुरुमुखातून जाणून घ्यावा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम श्रीराम समर्थ.